संजय राऊत आणि नाना पटोले, एक ठाकरे गटाचे नेते तर दुसरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। या दोघांचेही पक्ष महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र आहेत। मात्र एकाच घरात राहून त्यांच्यात वारंवार वादाच्या ठिणग्याही उडाल्यात। आता या दोघांमध्ये वादाचा आगडोम उसळलाय आणि त्याचं कारण आहे राऊतांचं रोखठोक आणि त्यावरून पटोलेंनी ठेवलेलं सांगलीवर बोट। पाहूयात नेमका वाद कशाने पेटलाय या स्पेशल रिपोर्टमधून। सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसले नाही, कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत। आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेत सगळेच जण राजकारण करायला झालेले आहेत। संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात हे युद्ध रंगलंय। आतापर्यंत एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवताना उभ्या महाराष्ट्रानं पाहिल्यात। पण महाविकास आघाडीच्या एकाच घरात असलेल्या नेत्यांच्या या शाब्दिक कुस्तीची चर्चा चांगलीच रंगली आहे। मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे। आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत। आमचं सुद्धा अख्खा आयुष्य राजकारणात, समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलं आहे। मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक, आश्चर्यकारक लागणार नाहीत। कोणी पण गोट्या खेळायला नाही बसलेले आहेत राजकारणामध्ये। सगळेच जण राजकारण करायला झालेले आहेत। तुम्ही 100% राजकारण करता, आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण आम्ही पण करतो। त्याच्यामुळे संजय राऊतांच्या बद्दल मी काही जास्त वक्तव्य करणार नाही। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसही आहे आणि ठाकरेंची शिवसेनाही, तरीही हा वाद पेटलाय आणि या वादाचा केंद्रबिंदू आहे सांगली। कसं ते पाहूयात। सांगली लोकसभेची उमेदवारी ठाकरेंनी परस्पर जाहीर केली। काँग्रेस विशाल पाटील यांच्यासाठी आग्रही होती। ठाकरेंनी मात्र चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली। त्यातून विशाल पाटील यांनी बंड करत दंड थोपटले। सांगलीच्या या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये जोरदार धुमशान झालं। या सगळ्या वादात निवडणूकही पार पडली, तरीही सांगलीवरून वादाच्या ठिणग्या काही थांबायचं नाव घेईनात आणि त्याची दुसरी ठिणगी पडली ती काँग्रेसच्या स्नेहभोजन मेळाव्यात बंडखोर उमेदवार विशाल पाटील सहभागी झाले तेव्हा। याच स्नेहभोजन मेळाव्यात काहीतरी राजकीय शिजल्याचा वास ठाकरे गटाला आला आणि त्यावरून आता वादाला सुरुवात झाली आहे। त्यातच एक्झिट पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रात एक अपक्ष उमेदवार जिंकणार असा अंदाज पुढे आलाय। त्यावरूनही संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। दिस पोलची गरज नाही, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत। आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे, विदर्भात काय निकाल लागतात, पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात, कोणता अपक्ष जिंकतोय, का जिंकतोय हे आम्हाला माहिती आहे। आता वादाच्या या ठिणग्या उडताना आणखी एक नवा वाद सुरू झालाय आणि तो म्हणजे संजय राऊतांच्या रोखठोक मधील वक्तव्यानं। इंग्लंडनं साम्राज्यवादाचे पंख फैलावले पण लोकशाहीचा पाया ढासळू दिला नाही। आज चित्र असं आहे की फक्त 70 वर्षात भारतानं लोकशाहीचा साफ कचरा केला। गेल्या 10 वर्षात तो सगळ्यात जास्त झाला। राऊतांनी हे मत नोंदवलं आणि तिकडे पटोलेंनी त्यांना चांगलंच फैलावर घेतलं। ज्या शाळेत शिकला संजय राऊत ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती। त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचा बाळातपणचा दवाखाना झालं ते काँग्रेसने निर्माण केलेलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसनेच केलेलं आहे। आधी उमेदवारीवरून वादंग, नंतर स्नेहभोजनावरून ठणठण आणि आता निवडणुका होऊन निकाल काही तासांवर आलेला असताना सांगलीवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधला वाद काही संपेना आणि आता सांगलीचा निकाल लागल्यावर अजून हा वाद किती टोकदार बनतो हे पाहायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।